हा द्यायला इकडे बघा प्रश्नाकडे. आता बघितलं कसं आहे, 1 2 3 4 आणि 5 आकडे आहेत. किती आकडे आहेत? 1 2 आणि ही लाईन मध्ये 3 क्रिया आहेत. अंक 5 क्रिया 3 कोणत्या कोणत्या? गुणाकाराची, वजाबाकीची आणि काही भाग करायची नाही. छेद म्हणजे भागिले असते की. तर आता आपल्याला जर समजा असं करायचं ठरलं, समजा गावरान पद्धतीनं, ह्याचा गुणाकार करावा लागेल, ह्याचा गुणाकार करावा लागेल आणि मग भागिले ही लिहावं लागेल. हो का? असं करायला मला वेळ लागणार आहे. फक्त हे सूत्र तुमच्याकडे आहे का सांगा. नाही मग तर अवघड झालं की. साधं सोपं सूत्र आहे ना. ही सूत्र कधीतरी बघितले वाटते का? तर ही सूत्र जर असेल माहित तुम्हाला तर ह्याचं उत्तर असं चलत येते. आता बघा ह्याच्यात काही फरक आहे का? आता कुठल्याही संख्येनं त्याच संख्येला गुणणच आहे की. उदाहरणार्थ समजा 8 गुणिले 8, 8चा वर्ग असते की नाही? असते का नसते ते सांगा. म्हणजे ही गुणिले ही म्हणजे ह्याचा वर्ग असेल की नाही? हो तर नाही तर म्हणा. तर मी असे लिहू का बघा ह्याच्या बदल्यात हो का 5.47चा वर्ग. ही म्हणजे ही आहे का? पुढे चला मायनसला मायनस. ह्याच्यात काही फरक आहे का? असेल तर हाय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. मग ह्याचा जसं आपण असं केलंय तसं ह्याला असं करता येईल की नाही? म्हणजे ह्याचा वर्ग 4.53चा वर्ग पूर्ण भागिले 0.94 ला धक्का झाला नाही. आता इथे एकदा बघा, बघितलं का? हिथं बघत हिथं बघा, हिथं बघत हे इथं बघा, इथं बघायला का? ह्याच्याकडे एकदा ह्याच्याकडे बघितलं का? एकदा दोनदा तीनदा चारदा बघितलं का? हिथल्या याचं काम इथे हे केलं की नाही? आणि हिथल्या बीचं काम ह्यानं केले. इथे वर्ग आहे तेव्हा इथं वर्ग आहे, इथं मायनस आहे इथं मायनस आहे, इथं वर्ग आहे इथं वर्ग आहे की नाही? म्हणजे फक्त इथं हे आहे तर इथं हे आहे आणि इथं बी आहे तर इथे हे आहे. पुढे जर गेले असते कसं केले? ह्याची बेरीज एकदा केले आणि दुसऱ्या कंसात ह्याची वजाबाकी केले. मग आपण बी तसंच करू ना का? एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजाबाकी. आलं का ध्यानात कार्यक्रम? आपलं ए कोण आहे तर 5.47 आणि बी कोण आहे तर 4.53. ए इथं टाकायचं, बी इथं टाकायचं, ए इथं टाकायचं, बी इथं टाकायचं. असंच केलं का? मग ए इथं काय टाकू? हा आणि इथं वा, इथं आणि इथं पूर्ण भागिले जशाल तसं. आता इथपर्यंत ठीक आहे का? आता ही आहे बेरीज आणि ही आहे वजाबाकी. तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी जर करता येते की फक्त एक वाक्य, फक्त की वाक्य कोणतं आहे? दशांशाची बेरीज किंवा वजाबाकी करताना पॉईंटवर पॉईंट याला पाहिजे की नाही? म्हणजे बेरीज पण करताना आणि वजाबाकी पण करताना पॉईंटवर पॉईंट येणं महत्वाचं आहे. तर ह्याची मी बेरीज बी करून घेतो, ह्याची वजाबाकी करून घेतो. घेऊ का? ह्याची बेरीज किती आहे बघा, 5.47 प्लस 4.53, 7 आणि 3 हातच्या 1, 5 आणि 4 9 1 10 ला 0, हातच्या 1 दशांशला दशांश, 5 आणि 4 9 1 10, 10.00 म्हणजे ह्याची बेरीज किती आली हो? गुणिले. इथं काही नाही म्हणजे गुणिले असते. कंसात एक आकडा कोण सोडून जाते, इकडे वजाबाकी. आता ह्याचीच वजाबाकी करायचं आपल्याला. करू का? 7 मधून 3 काढा. 7 मधून 3 काढा. 4 मधून 5 निघते का? इकडे लाच्या इकडे म्हणजे इथं झाले 14, इथं झाले 4. 14 मधून 5 काढा, पॉइंटला पॉइंट. 4 मधून 4 काढा भागिले 0.9. बोला ह्याच्याकडे काही फरक आहे का? ह्याच्यासोबत ही कटून जाईल की नाही? ह्याच्यासोबत ही कटून गेल्या शिल्लकच काय राहिलो? असा पर्याय कुठं होता का बघा, ते आपलं उत्तर होतं.